तर मित्रांनो, ही कथा आहे एक काल्पनिक आहे, कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही मित्रांनो. तर तुम्हाला फक्त हे मनोरंजन पहा मित्रांनो, हॉरर स्टोरी. तर आपण मित्रांनो चालू करत आहोत, तर पहा मित्रांनो. तर हे ही कथा असते मित्रांनो, मुलीची मित्रांनो. तिथं बंगला असतो, त्या बंगल्यामध्ये एक हे असते मित्रांनो, घर पडकं घर कुलूप, आणि तिथे बाई सांगत असते ह्या घरामध्ये गेल्याच्यानंतर हे असंच कुलूप लावलेलं आहे, ते घर चुकून खोलू नका आणि तिथे जाऊ नका. खोलं तर मग वाचत नाही खोलू म्हणते. मग काय ही गोष्ट करते खरी आहे म्हणते, असल्या गोष्टीला कोण खरं धरलं म्हणते. मित्रांनो हे म्हणतात, मग हे असं तर हॉरर स्टोरी काढणारे माणसं, हॉरर काढणं माणसं त्यांना म्हणते आता आपल्याला एक जागा पाहिजेत आणि ती जागा कुठं भेटेल काय नाही, आपण पाहायला निघालतो आपण. मग तेवढं एक बाई म्हणते आम्हाला माहीत आहे हॉरर स्टोरी, ही बंगला आहे, तर जावा तुम्ही करा म्हणते. ते जाते मित्रांनो बंगल्यावरती, म्हणते जाते तर मित्रांनो दरवाजा उघडत असतात. उघडत असल्याच्यानंतर पुन्हा जाते मध्ये. मग गेल्याच्यानंतर पुन्हा मग दोघं मित्र आहेत ना, मग ह्यांना दोघं मित्र आहेत. म्हणजे गेले म्हणजे तुषार मग तेवढी कोणतं ह्याने इकडे जाते, त्यांनी तिकडे बंगल्यामध्ये मित्रांनो पाहायला. कोणत्या शेतात त्याला पकडते मित्रांनो. तेवढं पकडलं बचाव तुषार म्हणजे बचाव मैं अंदर हूँ, म्हणजे बचाव तुषार अंदर हूँ म्हणते. आवाज कहाँ से आ रही, काय दोस्त मैं आ रहा हूँ, तू काय म्हणतो बंगल्यामध्ये. एवढं मोठं हे असते, विरान हवेली असते मित्रांनो. आवाज येते तिकडे बघते मित्रांनो. म्हणते काय तू काय म्हणतो, तुम कहाँ मैं आ रहा हूँ, तुम कहाँ हो. तिकडे जाते मित्रांनो. तो थोडं सापडून मित्रांनो दिसत नाही कुठे बी. मैं आ रहा हूँ तुम कहाँ हो. ह्यानं म्हणतंय मैं इधर हूँ म्हणते. मग दरवाजा एक लई जुना घर असतं तर तिथं चावी ह्याच्याकडे असते ती. ह्यानं म्हणतंय, मग ती म्हातारी बाय सांगते, म्हणते त्या घराच्या मध्ये गेल्यावर कुलपाच्या चुकून मी काढू नका, तिथं काढल्याचं मी वाचून म्हणते. हे माझा ह्यानं विचार करता माझा मित्र मध्ये आहे, मी त्याला वाचवाच लागलं मध्ये त्यानं काय म्हणते. मग कुलूप काढून ते दरवाजा उघडतं मित्रांनो. उघड्याच्यानंतर मग पाथ्यामध्ये तर कुठं काही दिसणार होतं त्याला, खुलं दिसतं पूर्ण. काय म्हणते, काय तू म्हणते. मग जाते मित्रांनो ते ताबूत उघडते. मग ताबताच्यामध्ये छोटं हे राहते मित्रांनो, छोटंसं असं काय त्याचा छोटा डबा राहते मित्रांनो. डबा उघडते मित्रांनो. डबा उघडते, भूतींची आत्मा मुक्त होते. भूतींची आत्मा निघत्या मित्रांनो. निघाल्या ह्याला पहिले ठार मारते मित्रांनो. म्हणजे ह्याला भेष करते मित्रांनो. भेष पडली की ह्याला मित्रांनो तिथून निघून जाते ती भूती. मग तिला घर मालक येते मित्रांनो. हे स्टोरी करणार मित्रांनो. तिला घर मालक येते, म्हणते ये तारी क्या हुआ है हवेली में मेरा एक नीचे सामान गिरवा दिख रहा, कौन आया था क्या यहाँ. तुम्हें बहुत कितनी बार कहा पियो मत, बोलती पी के कैसा करे म्हणते पूरा तुम्हारा वैसे हो गया. नहीं मैं नहीं आया था, कसम से नहीं आया था, शराब की कसम नहीं आता बोला मैं अंदर. फिर कौन इतना किसने बिखरा दिया म्हणते. क्या मालूम म्हणते. म्हणते जाते ये क्या म्हणते, हवेली कौन खोली म्हणते. हवेली की तार लगा सो कौन खिला, तो कोई नहीं बचेगा म्हणते. अब ये वहाँ उसके संदूक के अंदर एक आत्मा थी, इसके डब्बे के अंदर आत्मा कैद करती, वो भी आज़ाद कर दिया. अब हम किसको भी नहीं छोड़ेंगे, वो आत्मा थी म्हणते. तुम्हारा गलती से हो गया म्हणते सभी, तुमने क्या कर दिया म्हणते. चाचा अब म्हणते अब किसको भी नहीं छोड़ेगी म्हणते वो आत्मा. अब यहाँ से जाना पड़ेगा म्हणते जल्दी. मित्र घाबरतात आता ही, अब क्या करना पडेगा म्हणते. मग जाते निघून मित्रांनो. मग ती हवेलीमध्ये ती एक सुंदर मुलीची फोटो होते मित्र लावलेली. मग म्हणते हाँ ये तो आत्मा है म्हणते, वो इसी लड़की की आत्मा है म्हणते. वो बचपन में इनके चाचा ने म्हणते मित्रांनो. मग तिच्या बहीण ते येते मित्रांनो. मग जातात पुन्हा. मग हिनं काय करते मित्रांनो, मग तिच्या चाचाला हे असतं का मित्रांनो, चाचा असते ते. मग म्हणते वो अब मैं को नहीं छोड़ेगी, अब सबको मारेगी म्हणते. आपण सब घराने को जितने लोग हैं 2-3 जण को मारेगी म्हणते, मी को नहीं छोड़ेगी म्हणते. मग ते मित्रांनो ह्याला ॲडमिट करत दवाखान्यामध्ये. ॲडमिट केल्याच्यानंतर पुन्हा ती आत्मा म्हणते जाओ तुम्हारे चाचा को मेडिकल दवाई मागाव म्हणते. मेडिकल जाते मित्रांनो. तो मग तेवढी छोटी देते मित्रांनो. मुलीस्वरूप घेऊन येते मित्रांनो मध्ये. मुलीस्वरूप घेऊन आल्याच्यानंतर मध्ये पुन्हा मित्रांनो
जाते मग म्हणते ते काउंटर बघते मुली जाते तिथून म्हणते जाते मध्ये, चाचा आई हूँ मैं, पहचाने क्या मुझे, तुम क्यों आई हो, छोड़ दो मुझे, माफ़ कर दो मुझे, गलती हो गई, छोड़ दो मुझे म्हणते. तेवढं अजून तिकडं काउंटर ते फोन करते म्हणते तुम्हारे चाचा के पास कोई तो छोटी लड़की आई है मिलने को, तुम्हारे साथ कोई लड़की छोटी आई थी क्या, अंदर गई हो म्हणते वो, हाँ सफ़ेद फ्रॉक ये देखो लड़की म्हणते. तो म्हणते नहीं ना वो तो बचपन में ये थी म्हणते वो, नहीं वो चुड़ैल म्हणते, चुड़ैल ही वो म्हणते वो चाचा को मारने, चलो भागो जल्दी भागो म्हणते. मग पळत जाते म्हणजे मित्रांनो पण तर ती चुड़ैल मग ह्याला चाचा म्हणते चुड़ी तिला मारा जाते तर त्यानं वरून उलट ठोकून आत्महत्या करते मित्रांनो. म्हणते मग ती चुड़ैल म्हणते तुम्हाला सबको मार दूंगी, तुमको सबको छोडूंगी नाही म्हणते चुड़ैल ती, आणि गायब होते मित्रांनो. आणि मग आप कैसे किया जाए म्हणते. म्हणते तेवढं तिथे मग ती दुसरी ती स्टोरीवाली तिथं ती मॅडम म्हणते ये गलती हमारे वजह से हुई म्हणते, हमने संदूक खोल दिया और वो आज़ाद हो गए म्हणते, अब क्या करना पड़ेगा म्हणते अभी एक ही रास्ता है म्हणते, अभी जहाँ से उसको आज़ाद किया है तुम्हें कैसा पता चला उस हवेली को भेज जाने का रास्ता कौन आपको बतलाया म्हणते. तर म्हणते उस हवेली के अंदर मेरी बहन थी म्हणते वो, जो उसे बहुत साल से इन्होंने उस रूम के अंदर वो तो अपनी बहन के बोलता मेरी सगी बहन थी म्हणते वो, और इन्होंने सगी बेटी से व्यवहार नहीं किया म्हणते, उसको एक ही रूम के अंदर 20-30 साल उसको अंदर रखा म्हणते, और उसको एक ही रूम में एक कैद करके वहाँ से रखा म्हणते. तो इसलिए वो सबसे बदला दे रही है, वो कौन सा गलत करी म्हणते, इनकी गलती म्हणते सब, इनकी वजह से वो घर में आग लगा के खुद के 25-30 साल से बैठी थी म्हणते वो, फिर खुद के घर में आग से लग के वो रॉकेल आग पे ओत के मर गए म्हणते, रॉकेल डाल के वो आग पे मर चुकी म्हणते. हे सब लोगों की गलती म्हणते. आणि त्यामुळेच ती माझ्या बहिणीनं म्हणते की तिथं रॉकेल ओतून त्या घरामध्ये आग पेटून घेतली अंगाला म्हणते, 20-30 वर्षाची होती म्हणून. मग आता ह्यांचाच बदला घेऊया म्हणते, त्रास दिला म्हणते सगळ्यांनी म्हणते त्याला दोघं ते. मग त्या वो आत्मा म्हणते कि उसको भी नहीं छोड़ेगी म्हणते, बेगुनाह को मार देगी म्हणते अगली बार. अब तो उनको मार चुकी है और बेगुनाह को मारना चालू करेगी म्हणते, फिर तुम्हारी गलती से होगा म्हणते बहन से. हाँ बात सही म्हणते, अब वो तो मारा चुका है म्हणते मारने वाला तो, अब बेगुनाह को बेगुनाह को ही मार डालेगी म्हणते. अब इससे कोई तो होगा म्हणते, कोई तो इसका कुछ तो उलझन होगी म्हणते, कुछ तो सुलझाने की कुछ तो. हाँ म्हणते है अब तीनों प्लानिंग करेंगे म्हणते अपन कैसा करेंगे तो ये प्लानिंग है म्हणते अब इसको करने की. तो अभी अपन क्या करेंगे म्हणते, अभी वो जो है उस रूम के अंदर जाएंगे म्हणते, रूम की तरफ ले जाओ म्हणते, वो अपनी तरफ पीछा करते आएगी अपने. अब खानदान के हम 2 हैं बच्चे वाले म्हणते, अब 2 को उसको मारना उसका मकसद है म्हणते, और बाद में वो हर लोगों को मारना चालू करेगी म्हणते. तो म्हणते चलो म्हणते अभी कुछ तो अपन प्लानिंग करके जाएंगे, वो क्या प्लानिंग है तुम्हाला मालूम आहे ना म्हणते. अच्छा म्हणते. तर मित्रांनो म्हणते हे दोघं काय करतात मित्रांनो, प्लॅनिंग करून तिला थांबू देतो. मग हिनं म्हणजे उसे मार रहे हो म्हणते मैं तुम दोनों मारना चाहते हो ना, मैं तुम्हें नहीं मार दूंगी म्हणते सेकंडला. तर रूममध्ये घेऊन ते जुनं जे रूम असतं ना मित्रांनो तिचं 25-30 वर्ष कोंडं, तिथं तिला घेऊन येते त्या भुतींला. मग त्या रूममध्ये घेऊन येऊन तिला म्हणते तर एक म्हणते ती दुसरी बाई म्हणते तू ह्या सगळ्या मारासाठी आलीस नाही तर मी ह्या दोघाला मारू देणार म्हणते, हटो पीछे नाही तुम्ही मार दूंगी म्हणते. असं करते बहिणी आपट तिला बोतीने असं इकडे हात करते इकडे हात करते मारते मित्रांनो. मग तो पण त्याने त्यामधले रूम जास्त त्याने आतमध्ये केले मित्रांनो, सगळीकडे जाळ टाकले मित्रांनो पूर्ण बंगल्याला. मग ते खिडकी करतात, त्या बंगल्यामधून त्या खिडकीमधून सगळे बाहेर पडतात मित्रांनो. मग बाहेर पडताच सगळं रॉकेल होतं मित्रांनो घरामध्ये पूर्ण रॉकेल होताच्यानंतर पुन्हा मग ते बाहेर त्या खिडकीतून बाहेर पडते मित्रांनो. हे ना दरवाजामधून तिकडे दरवाजा उघडा असतो आणि इकडे खिडकी उघडा असते, इकडे पेटून पुन्हा भाग जावामध्ये खिडकी मेसते बाहेर रॉकेल पेटून टाकून फक्त खिडकी लावून घेते मित्रांनो. खिडकी लावून घेतली भूतून मध्ये येते मित्रांनो. मध्ये आली की मित्रांनो पुन्हा मग ह्यानं तिकडे साईड येऊन तिकडे रूम हा घेऊन तिकडे दरवाजा लावून घेते मित्रांनो. ह्यानं मग लगेच असं पलटून होते भूत मित्रांनो. असं रॉकेलचे दरवाजा लावले असतं पूर्ण मित्रांनो, घराला लॉक टाकलं असतं, काळी टाकून तिथून बाहेर पटकन निघून जाते मित्रांनो. सगळं घर जळून जाते मित्रांनो.
मग आत्मा सगळं तिथून जसं ते घर जळालं मित्रांनो तसं ती आत्मा त्या आत्मा तिथून मुक्त होऊन जाते मित्रांनो. मुक्ती भेटते त्याच्या आत्म्याला. घर जळालं तिच्या आत्मा तिथून मुक्ती भेटते आणि तिथून कायमची निघून जाते मित्रांनो. मग हा एपिसोड मित्रांनो कसा वाटला काय नाही आम्हाला कळवा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका मित्रांनो. मग ही हॉरर स्टोरी तुम्हाला कशी वाटली काय नाही आम्हाला हे नक्की तुम्ही कळवा मित्रांनो. ओके, तर बाय बाय मित्रांनो. चला मित्रांनो ठेवतो. लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करू शकता, कमेंट करू शकता मित्रांनो. आम्हाला कळवा मित्रांनो कसा वाटला काय नाही आमचा हे हॉरर स्टोरीचा एपिसोड आणि आम्हाला कळवत राहा मित्रांनो. चला मित्रांनो बाय बाय.